स्पर्शाने खुलते, नात्यांच्या बंधात धुंद मोहरते, मायेच्या हळव्या स्पर्शाने खुलते, नात्यांच्या बंधात धुंद मोहरते, मन उधाण वाऱ्याचे गुज पावसाचे, का होते बेभान कसे गहिवरते, मन उधाण वाऱ्याचे गुज पावसाचे, का होते बेभान कसे गहिवरते, मन उधाण वाऱ्याचे. कमॉन, माझा पहिला व्लॉग. सुरुवात अंबाबाईच्या दर्शनापासून. इथून पुढे माझा बाबा बोलेल. नमस्कार मंडळी, नमस्कार. आपण चाललोय आज स्वराच्या आग्रहास्तव श्री आई अंबाबाई दर्शन वन्हाळी म्हणजे आमच्या ग्रामदेवतेची आज यात्रा आहे. श्रावण मंगळवार, शेवटचा मंगळवार, आणि कागलवरून 13-13.5 किलोमीटरवर असलेलं वन्हाळी तो लावलेलं हे दूध गंगा नदी. वाटेत तिचं पाणी बघा केवढं आहे, तिला पूर आलेला आहे जवळजवळ. अजून धरणावर पाणी यायचं आहे, पण ऑलमोस्ट आता खूप प्रचंड वृष्टी होते. आणि हे दौलत हॉटेल बरं काय, दौलत हॉटेल आहे इथं. श्रावणाच्या अगोदर मी अर्धी पाऊन कोंबडी रिसवलेली, म्हणजे गावरान होती ना, गावरान. फुल मजा आलेली मला. आता देवाला जाताना नको ते सगळ्या गोष्टी काढायला, नको 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 त्या गोष्टी काढायला नको. माझा आवाज कोणासाठी वाटला तर तो विसरून राहिला. या ठिकाणी खूप ऊस आणि हिरवळ दिसते आपल्याला. डोंगर आहेत, डोंगर तर पहिल्यापासून होते, पण आता ऊसाचं प्रमाण वाढलंय या भागात. पाणी आलं, स्कीमचं पाणी, योजनांचं पाणी आलं आणि प्रगती चालू झाली. आमचं गाव तर खूप पूर्वी पाण्याची खूप कमतरता होती, पण आता तुम्हाला बघाल तुम्ही पुढं या व्हिडिओत की पाणी खूप चांगल्या पद्धतीने येऊन गावाचा विकास झालाय. ही गोरंब्याचा जो फाट आहे ना, त्याची कमान बांधायची चालू आहे. ग्रीडच्या वायर्स दिसत आहेत आणि मस्त अतिशय उत्साहवर्धक वातावरण आहे. तर पावसाळ्याचं प्रचंड मला गाडी चालवायला मजा येत होती. तेवढं मी साईडला जर असतो तर आणि एन्जॉय केलं असतं बरं का. आणि हे व्हॉइस ओव्हरचं हे सगळं, ही राजाभाऊचं नाश्ता सेंटर आहे बरं का. इथं आता बंद जरी असलं तरी तुम्ही म्हणजे पावसाळ्यात आला आणि चहा इथला घेतला तर तो वा वा वा. हे सगळ्या आठवणी खूप गमती जमतीशीर असतात, पण काय करायचं आता, वयोमान असताना आम्हाला जमत नाही हो यायला इकडं. वय अजून एवढं नाही करूया, पण व्यापात असतोय. आणि त्याच्या पोरीनं वेगळा व्याप घालून ठेवलाय. याचं व्हॉइस ओव्हर द्यायचं, ते देपर्यंत बसायला व्हायला अपलोड करायचा आहे पहिला व्हिडिओ. बरं आता सांगतो मला, ते जाऊ दे, पण तशी व्या देईल परत. कुठं आलोय आम्ही, तेनवडे फाट्या सांगत वळलो बघा आता. कारण वन्हाळ्यावरनं आम्हाला एकेरी वाहतूक होती तिकडून डोंगरावर यायला, त्यामुळे केनवडे फाट्यावरून वरती जायचं, म्हणजे डोंगराच्या पलीकडून डोंगर चढायचा. स्ट्रेट आमच्या गावावरून न चढता येतं. थोडस ह्याच्या वाटा होत्या, कशाच्या म्हणताय, अरुंद वाटा होत्या. आणि आज प्रजन्य जास्त असल्यामुळं पीठ म्हणजे थोड्या प्रमाणातच गर्दी होती. आणि मी काकाला नंतर भेटल्यानंतर त्यांना सांगितलं की सकाळी सगळे येऊन गेले बऱ्यापैकी लोक, आणि आता संध्याकाळच्या वेळी कोणीच म्हणजे आहे, कोणीच म्हणण्यापेक्षा खूपच आहे गर्दी. पण आता लोक कसे आहेत की हे रस्ते पूर्वी नव्हते हो. पूर्वी आम्ही चालत यायचो, तुम्हाला पुढे सांगेनच मी.
पण आता डोंगरावर आमच्या मंदिरापर्यंत देवीचा रस्ता झालाय, त्यामुळं काय चालायची गरज नाही कोणाला. मस्तपैकी देवीपाड्याच्या डोंगरपर्यंत जातोय. हे या ठिकाणी हा जो उजवीकडे रोड जातो, इथं एक आमच्या गावचं साखर कारखाना आहे, जो आत्ताच झाला आणि गावच्या प्रगतीला निश्चितच वाढ देणार आहे. आणि इथून विचारतच बरं काय, बऱ्याच वर्षानंतर येतोय आणि पाठीमागच्या साईडनं येतोय डोंगरावर. त्यामुळे इथून विचारलं कुठून कुठं जायचं, आणि ह्या जाणाऱ्या चढतीतून वळणाच्या वाटेतून नागमोडी वळणातून मी गाडी घेतली वरती. दीदी प्रचंड उत्साहात होती, पुरू प्रचंड उत्साहात होती. त्यांना एक तर देवीचं दर्शन घ्यायचं होतं, पहिल्यांदा त्या जत्रेला जात होतं त्यांच्या आयुष्यात. आणि आमच्या गावाची मंडळी, आमचे काकांची मुलं, काकी वगैरे सगळेच भेटणार म्हणून त्या ऑलवेज खुश असतात त्यांना भेटायसाठी, कारण ते दोघेच आहे तिकडं आमच्याकडं. त्यामुळे त्यांना खेळण्यासाठी कोण नाही आहे ना. असं हे जे महाशय होते ना, यांनी खूप त्रास दिला हो मला. त्यांचा नंबर दिसत नाही म्हणून बरं आहे, उगाचच ओव्हरटेक करायचं. माझी गाडी थोडीशी थांबली आणि परत मी अतिशय हळू कासवासारखी गाडी मारायची. मला एवढ्या गाडीतून यांना ओव्हरटेक करायला लागायचं, आणि परत परत आणि मुलगी यायची माझ्या पुढं फास्टमध्ये. तर तुम्ही माझा व्हिडिओ बघितल्यानंतर नाही साहेब, लक्षात ठेवा तुम्ही. आम्ही कोल्हापूरची, पण तुम्ही पण कोल्हापूरचेच आहे, पण हे असं करायचं नाही बरं का. हे बघा, हे बघा बघा, आयुष्य माहिनो असं सगळं चाललं होतं, पाठीमागं पुढं. आणि हे बघा किती मस्त प्रमाणात धुकं होतं इथं. हे खूप समुद्र सपाटीपासून खूप जास्त उंचीवर नाही आहे बरं का. हा हा, किती आल्हाददायक आहे बघा ते. अगदी हे कॅमेऱ्यातून तुम्हाला तसं दिसतं, पण जर तुम्ही प्रत्यक्ष पाहिलं ना, मस्तच सुपर्ब असं म्हणता येईल असं. आणि छोटी छोटी मुलं पण तिथे एन्जॉय करत होती. हा हा उत्सव खरा तर छोट्या मुलांचा आणि माहेरवासिनींचा बरं का. सगळ्या माहेरवासिनी येतात श्रावण सोमवारी, श्रावण मंगळवारी या ठिकाणी चौथ्या देवीच्या दर्शनाला. आणि माघारींना यायचा पहिला पहिला प्रसंग असा म्हणता येईल, कारण मे महिन्यात पूर्वी लग्न व्हायचे. मी इथं पोहोचलोय बघा डोंगरावर, आणि पार्किंगसाठी वाट बघायला लागलोय, आणि लोकांनी बरोबर आडव्या गाड्या लावल्या होत्या. तर मला तर काय करायचं काय सुचना, कुठं जायचं आणि कसं जायचं. लोक पण आडवे, म्हणजे मी आता खाली चालत होतो, पार्किंग केली मी माझी गाडी. आणि इथे बघा, इथे शहाणा इथं आला होता तिकडे जुगार खेळायला. मला बघून, कॅमेरा बघून म्हटला, जावा साहेब. असू दे म्हटलं, बिचाऱ्याचं पोट पाणी चाललंय. त्यानंतर हा ओमकार, हा माझा चुलत भाऊ आला आम्हाला रिसिव्ह करायला. खाली डोंगरावरून खाली उतरून आला आम्ही येतोय म्हटल्यावर. याच्याकडे जरा बघून ठेवा, याला नंतर एक माहिती देणार आहे याच्याविषयी. आणि ओमकारांनी प्रणव आम्हाला घ्यायला आले. इथं बऱ्यापैकी स्टॉल्स होते, नारळाचे होते, त्यानंतर स्वीटकॉर्नचे होते, पाणीपुरीचे होते. परत तुम्हाला सांगतो, दाबेली, उत्तापा वगैरे बऱ्यापैकी. आमच्या वेळी स्टॉल चिरमुऱ्याचा असायचा, बत्तासे असायचे. मी काही जास्त मोठा नाही आमच्या वेळी, म्हणजे चिरमुऱ्याचे आणि बत्ताशाचे स्टॉल ते आम्ही खाणार, जर पावसानं आम्हाला परमिशन दिली तर. आणि त्यात आम्हाला अतिशय आनंद येणार. हे असं सगळ्या निसरड्या वाटापूर्वी असायच्या, आणि त्यात घसरायचो आम्ही. ह्या पायऱ्या श्रमदानातून केलेल्या आहेत बरं का लोकांनी, ग्रामस्थांनी. आणि मस्त वाटतं, म्हणजे की असं बघितलं प्रगती आपल्या गावची नंतर येऊन, तर एक मनाला खूप असा दिलासा वाटतो. दिलासा म्हणण्यापेक्षा आनंद, मन भरून येतं की प्रगती होते. गावची प्रगती म्हणजे आपल्या घरचीच प्रगती झाल्यासारखं आहे बरं का. तुम्ही जर शहरात राहत असाल तर आवर्जून तुमच्या गावी कधीतरी जाऊन या, छान वाटेल. काय मोठा कुठला माणूस नाही किंवा साधू संत नाही आहे सल्ला देणारा, पण निश्चितच आनंद होतो. हे पहा, इथून मी थांबलोय कारण इथून आमचा गाव दिसतो.
या डोंगरावरून. आता ह्या गावाचं शूटिंग कोण काय आहे काय माहिती ते शूटिंग घ्यायला, कारण कॅमेरा माझ्याकडे नाही आहे. कोण कधी येतं तुम्हाला गाव दाखवतोय आमचा. मस्त असं हे होतंय फील, म्हणजे कसं असं ढग, जास्त आंबोली टाईप पण नाहीये, पण मी दाखव म्हणतोय बघा तिथं. तिथं त्या डोंगराच्या कुशीत बसलेला आमचा गाव. आता सगळी हिरवळ आहे. आणि ही पंचक्रोशी दिसते, ती बाचणी, खेबवडे, ही जी वाट दिसते तुम्हाला, वाट दिसली आहे, तो रस्ता आहे. हा मी आहे बरं का, गुलाबी शर्टातला. व्हिडिओ चालू करण्याचा पाठीमागचा उद्देश सांगतो. हे आम्ही आता डायरेक्ट डोंगरावर पोहोचलो. मंदिराच्या वर आमचं छोटं खानी मंदिर आहे. पूर्वी अगदी असे पौराणिक मंदिर होतं छोटस, त्याच्या पुढे हा हॉल करण्यात आला आता. आणि त्यानंतर म्हणजे जशी जशी प्रगती होईल तसं तसं केलंय. हॉल नंतर नंतर हा पत्रा मारण्यात आलाय, पत्रा साईडला लावलाय. हे बघा किती ढगाळ वातावरण, प्रचंड पर्जन्यवृष्टी होती. त्यामुळे लोक सकाळीच येऊन गेलेत आणि संध्याकाळी मला जवळजवळ 3:30 वाजले होते यायला. आणि हे माझ्या आई अंबाबाईचं दर्शन, प्रचंड नवसानं पावणारी देवी. मनातून आम्ही आई अंबाबाईचा गजर केला, तिच्याकडे प्रार्थना केली सर्वांच्या यशाची, आरोग्याची, सगळ्यांची. माझ्या पण आमच्या आजोबांची मला या ठिकाणी खूप आवर्जून आठवण येते. येता आलं की दर मंगळवारी यायचे ते, दर मंगळवारी, उन्हाळा पावसाळा कधी पण. अशी हे आई आमची आम्हाला सदैव आशीर्वाद देणारे, आमच्यावर प्रचंड आशीर्वादित करणारी तिच्या तिची नजर आमच्यावर असणारी. आणि काही क्लिक्स घ्यायला बायकोला, रॉकीला वगैरे तिथं मोह आवरला नाही त्यांना, आणि काही क्लिक्स घेतलेल्या आहेत त्यांनी स्वरापूर. अरे बापरे, ह्यांना तर डायरेक्टच दर्शन मिळालं बरं का आतमध्ये जाऊन, कारण देवारात दर्शन अलाउड असतं, कधीही जा तुम्ही. आज फक्त जत्रा आहे त्यामुळे तुम्हाला दर्शन मिळालं नाही आज जाऊन, कारण खूप गर्दी झाली असती. या दोघींनी मात्र नंबर मारला बरं काय. अरे बाबा, असं करायचं नसतो, असं करायचं नसतो. हे जे आहे ते मंदिराची प्रदर्शना घालताना येणारी साईड, आणि इथं तुम्हाला दिसतं ते 2 सिंह. अट्रॅक्शन पूर्वीचं लहानपणीपासून जे अट्रॅक्शन, त्या सिंहावर आम्ही विराजमान व्हायचो आणि पुढचा सगळा तो नजारा पाहायचो खालचा. त्यावेळी आपण लहान असताना आपल्याला खूप प्रचंड खोल दिसत असतं सगळं, मोठं दिसतं, मोठ्या प्रमाणात, मोठ्या स्केलमध्ये. आणि त्यामुळं आज काय वाटत नसलं तरी त्यावेळी भरपूर वाटायचं. ही आमची आई अंबाबाई बाहेरून दर्शन, तिथून तर ऍक्च्युली खरं दर्शन आत वाट आहे, तिथून छोटेखानी देव, ते 2 सिंह आणि सिंहांच्या पुढे जी वाट होती, हे जे आमचं व्हिडिओ आहे ना माझ्या मित्रांनो, हे बघा ही वाट आहे. ही पहिली, ही खरी वाट, खरे पायऱ्या, जुन्या पायऱ्या. आता इथं कोण जात नाही, आता सरळ सोट रस्ता केलेला आहे. त्यामुळे रस्त्यावरून येतात सगळेजण. या जुन्या वाटेवरून खालच्या पायवाटेवरून खाली सरळ जायचं. असं होतं ते. आमचे आजोबा यायचे, त्या सिंहावर आम्हाला बसवायच्या, आम्हाला महत्ता सांगायची इथली अंबाबाईची. अंबाबाई 400 वर्षापूर्वी या आमच्या गावात आली, पूर्वी ती नव्हती. आणि डोंगरावर आले, आणि डोंगरावर आल्यानंतर आमच्या गावात एक पाटलांचा मुक्का माणूस होता. त्याला बोलता येत नव्हतं, तो गुरं राखायला आला होता. आणि अंबाबाई आली, आणि तिने हे बघा क्लिक्स त्यांनी किती काढले, तोपर्यंत तुम्ही बघून घ्या. माझी फॅमिली आहे ही सगळी, मी माझी स्टोरी कंप्लीट करतो त्यानंतर. तर अंबाबाई आली आणि तिच्या घोड्यावर बसवून आली होती. तिच्या घोड्याच्या टापाचे ठसे एका मोठ्या दगडावर उमटलेले आहेत. ते अजून तसेच आहेत बरं का, ते तुम्हाला बघायला मिळतात. पण आता ते सगळा सरळसोट रोड असल्यामुळे ते मध्ये आहेत वाटत. तर ते तिथं ही आमची गावकरी समस्त ग्रामस्थ मंडळ, त्यांना मी बऱ्याच दिवसानंतर भेटलो. भेटल्यानंतर चर्चा थोडीफार झाली आमची, आणि
डिस्कशन थोडंफार हितगुज झालं. पण ती स्टोरी मी पूर्ण करतो की ते पाटलांच्या जे होते जनावर घेऊन चारायला आले होते, मुख्य होते ते. त्यांनी सांगितलं की तुम्ही जा, तू जा आणि खाली सगळ्यांना सांग की अंबाबाई आले. तो काय त्याला काही ऐकू गेलं नाही आणि अशा पद्धतीनं त्याने मग त्याची कानाखाली मारली अशी आख्यायिका आहे. आणि मग तो गेला खाली गावात आला आणि सगळ्यांना सांगू लागला की अंबाबाई आली, अंबाबाई आली. अहो आश्चर्य, सगळ्यांना आश्चर्य वाटलं की हे इथून जे रोड जातो ना तिथं 3 छोटी-छोटी मंदिर आहेत. परशुरामचं आहे आणि रेणुका मातेचं आहे. तिथं आम्हाला आमचे आजोबा न्यायचे आणि साखरेचा प्रसाद त्यांचा आणि 2-2 अगरबत्त्या लावायचे प्रत्येक मंगळवारी. ती साखर आम्हाला खायला द्यायचे प्रसाद म्हणून. आणि तिथल्या अगरबत्तींचा जुना तो टिळा लावायचे आणि अशा पद्धतीने ह्या बघा आमचं महिला मंडळ कुठं तरी गेलो, यांना कुठं तरी नेलं तरी घोड्यावर बसलेलो. हे असे ते बेंटेक्सच्या दागिन्यांच्या खरेदीसाठी पुढे होतं महिला मंडळ. एकच बिचारा आला होता तो कुठून तरी आणि त्यालाच घेऊन तयार होतं घरी. मग अशा पद्धतीने तो माणूस गेला आणि ग्रामस्थ आले. आई अंबाबाईची तोपर्यंत ती मूर्ती स्वरूपात तिथं स्थापित झाली होती आणि मग त्याचं मंदिर बांधण्यात आलं आणि तिची स्थापना करण्यात आली या ठिकाणी. आणि त्यापासून आमचं सर्वांचं श्रद्धास्थान आहे आमचं ग्रामदैवत. आम्ही कुठल्याही गोष्टीची सुरुवात आमची त्या आमच्या देवतेपासून करत असतो. म्हणून स्वराचं पहिलं जे शूटिंग झालं व्हिडिओचं, स्वराच्या ब्लॉगचं, त्याच्यासाठी हा दिवस आम्ही निवडलेला आहे. आणि काही संकट असतात ती पार करून पण काही यायचं असतं. एनिवेज तर हे तशी खरेदी आलेली आहे. बापरे, पठ्ठ्यानं आपलं तर पैसे मोडलेले आहेत. तर हे बघा नवराने दिला पैसे, त्याच्या आईला काय करायचं. तर पैसे देताना लय खालीवर वालता जीव, खरं काय करायचं. उलट पैसे घेताना हात पुढं करते बघा कसा. माझ्याकडनं पैसे घेतलेत काढून आणि हे बघा त्याने बी चॅप्टर होता जीव, त्याने बी माझ्याकडे दिलं. त्याला माहिती आहे हो बायकांचं. आणि ही जी आहे ना ही आमची खालची अंबाबाई म्हणजे गावाच्या जवळ नजीक असलेलं मंदिर. हे जे मंदिराचं वैशिष्ट्य म्हणजे या मंदिरात कधीही गाभाऱ्यात प्रवेश दिला जात नाही कोणालाही. पण आता या मंदिराचं जीर्णोद्धाराचं काम चालू आहे आणि जीर्णोद्धारामुळं थेट आम्हाला यावेळी गाभाऱ्यात प्रवेश मिळाला सर्वांना. आणि आम्ही धन्य पावलो की बऱ्याच वर्षानंतर आमच्या आजोबांना सुद्धा हे थोडेसे क्लिक्स, आजोबांना सुद्धा कधीही त्यांच्या हयातीत गाभाऱ्यात प्रवेश मिळाला. तर हे आमच्या ओमकारनं घेतलेली गाडी, SP गाडी ची पार्टी आहे बरं का. श्रावण संपल्यानंतर जोरात तिथे करायचा व्हिडिओ, दणक्यात व्हिडिओ करायचा. तुम्ही बी यायचं बघाय हो, तुम्ही बघा यायचं, मी खायला जातो, कोंबडी खातो. हा, तर आता हे माझ्या काकांचं घर, काकाच्या घरी आहे. आणि काकाच्या घरात तुम्हाला मी जी पहिली गोष्ट दाखवणार आहे ती म्हणजे माझे आजी आजोबा. ते माझे आजोबा कायम पटका नेसून फेटा नेसून असणारे. 2 वर्ष झाली गेले. आणि ती माझी आजी, तिला 13 वर्ष झाले, अजून सुद्धा स्मरणात आहे. म्हणजे स्मरणात असतात, सदैव सदोदित राहतील कायम आमच्यावर चांगले संस्कार करणारे माझे आजी आजोबा. त्यांच्यामुळे तर आज आम्ही या ठिकाणी आहोत. ही पट्ट्यानं आमच्या काकाने घेतल्या टीव्ही 2007 ला घेतल्या. 7-8 ला त्यावेळी LED नुकती झाली. तेव्हा वाघानं पहिली घेतली टीव्ही आणि खोटी बॅटरी वगैरे. बॅटरी घेऊन कसा मिरवालाय बघा, आम्हाला दाखवते हो जो बॅटरी आहे माझ्याकडे. आता लाईट गेल्यामुळे काढली. आणि चिऊ म्हणजे दुसऱ्या काकांची पोरगी, अण्णा म्हणतो तसं आम्ही, त्यांची पोरगी. हिला काय आता मग अशी शूटिंग केली ती केली आणि आता लाज आल्या. आणि हे स्वरूप आणि ह्यो बघा ओंकार, परत ह्यो पट्ट्या पैलवान ओंकार आहे. यानं कुस्त्या लय मारल्या. त्यावेळीपासून दातवट खाऊनच असायचा. असं याचं दातवट खाऊन असायचं का नाही
ते काकाचं आमच्या म्हणजे ही दीदी काकाची पोरगी आणि हे त्यांचं क्षणचित्रे त्यांच्या आयुष्यातली अशी होती क्षणचित्रे. पूर्वा जराशी कंटाळली होती, पण खादीचं सामान आणलेलं होतं ना डोंगरावरनं, ती खायचं होतं म्हणून पहिला बसली खाली सगळं संपवायला. आणि बाकीचे सगळे हातपाय धुण्याच्या नादात होते, त्यामुळे यांचा कोणी व्हिडिओ काढला नाही. ते स्प्रिंग पोटॅटो संपवताना. आणि आता वाफाळलेला चहा ताई घेऊन आली. चहा बरोबर काय आणते आता उत्सुकता होती, तर तिने काय आणते, वार पोळ्या आणल्या बाबा आई. अरे बापरे, सगळ्यांचा आवडता प्रश्न माझा नाव. श्रावण मंगळवारी आमच्या इथं यात्रेला पोळ्या करतात बरं का. आणि पोळ्या आणि प्रत्येक माघारीने या यात्रेला येते. ही वैशिष्ट्य या यात्रेचं म्हणजे कसं की पूर्वी शक्यतो मे महिन्यात हा लग्नाचा महिना असायचा आणि त्या महिन्यात लग्न व्हायचे आणि श्रावणात बऱ्याचशा सणांना यायचे माघारवासनी. पण आपल्या गावाच्या जत्रेसाठी त्यांना यायची खूप म्हणजे उत्सुकता असायची पूर्वीच्या माघारवासनींना. माहेरवासनींना, सॉरी माघारवासनींना म्हणतोय, की माफ करा, ते मला एडिटिंग पण जमत नाही काय. असलं आपल्याला काही येत नाही व्हिडिओ. आणि हे आमच्या अण्णाचं घर म्हणजे 2 नंबरचं काका जो डॉक्टर आहे आणि देवर्डे इथं आहे आता सध्या. तर यांना दुमजली घर प्लॅन केले. देवर्डे तालुका आजारात तिथल्याच विटा आणल्या याचा जांभा खडक, त्याला काय म्हणतात हो, चिऱ्याच्या विट्याचं घर स्लॅबचं. आता त्याचं एक वैशिष्ट्य तुम्हाला मी दाखवणार आहे. तर हे बघा, जिना आहे, जिन्यावरनं 2 मजली, एक पहिला मजला तरी आता चालू आहे. इथं खिडकी करून की नाही, त्याला व्हेंटिलेशन नाही आहे म्हणून कशी कशी खिडकी केलेलं आहे बघा. बघा निश्चित तुम्ही. बहुतेक की आता स्लॅब आहे आणि हा त्याचा हॉल. हॉल नंतर आपण आज जाऊया त्यांचं एलॅबोरेट करेल. मी बघतोय घर, व्हिडिओ कोणतरी वेगळंच काढायला लागले. मी जरा घराकडे माझं लक्ष आहे, कारण मी बऱ्याच दिवसानंतर आलोय ना. मी इनफॅक्ट मी जे पायाला पण नव्हतो, फर्स्ट टाइमच बघतोय आय थिंक. तर हा बघा, आता जाणार आहे मी. सिलेंडरला सगळं केलेलं आहे. पावसामुळे थोडंसं डक्ट ठेवलाय म्हणजे त्याने. डक्ट नावाचा प्रकार आहे बघा. हे बघा, याची युटिलिटीला खूप जागा सोडल्या आणि हे किचन मध्ये भलताच प्रकार आणून सोडलाय. खिडकी ठेवलेली आहे, सगळं आहे, सगळ्या गोष्टी मान्य. पण नाही माझ्याकडं धान्य. अरे बापरे, काय म्हणते जायला. जाऊ दे. माझी पोरक्यात ऐकली की नाही असलं व्हिडिओ धरून मारत्याच. आणि तुम्ही बी बाबा नो, म्हणजे माझ्या मित्रमैत्रिणींनो, आदरणीय वडीलधाऱ्यांनो, मला काय शिवाय देऊ नका कमेंट मध्ये, हे काय मला सुचले म्हणून. तर हे बघा, हे जे आहे ना डोअर, हे त्याच्या WC नाही, हे बाथरूमचं डोअर आहे. इथून त्याचं प्रशस्त बाथरूम केलाय बरं काय. आणि तिथं त्याला युटिलिटीची जागा सोडली आहे. त्या ठिकाणी WC जागा सोडता आली असती. हे त्याला सांगितलं मी बरं का. तर मला म्हणतोय, तू झाल्यावर बघायचं, आत्ता नाही सांगायचं मला काय. म्हणजे ते चॅलेंज लागले. झाल्यावर येतं काय दाखवणार आहे मला, बघतोय काय दाखवतोय. हे बघा, ते हे इथनं दरवाजा काढलाय बरं काय. मारतोय आता मला तू, या व्हिडिओ मध्ये बोलायला लागलो मी. तोवर आम्ही पोहोचलो आमच्या मावशीच्या घरात. ही स्वरा दिदीचा आमच्या लहानपणीचा एक फ्लेक्स अनिकेतने केलाय. माझ्या मावशीचा मुलगा. मावशीला माझ्या सख्या मावशीला डॅडींच्या चुलत भावाला दिल्या, वडिलांच्या आमच्या. त्यामुळं मावशीचं पण घर इथंच आहे. तिकडून आम्ही अण्णाचं घर बघून मावशीच्या घरी इथं आलेलो आहे आणि मावशीला भेटलेलो आहे. तर आता अण्णा बाबा मारू नको ना, जे काय बोललो ते सत्य बोललो, सत्याशिवाय काय नाही बोललो. आणि 4च लोक व्हिडिओ बघणार आहेत. आणि काय असेल ते आपल्या तुझं सामान मिटवून टाकूया. मला फोन कर आणि व्हिडिओ डिलीट करून टाकतो मग.
बरोबर. तर हे मावशीचं घर संसार, मावशीचा किचन कट्टा, मावशीचा हे जो पाणी तापवायला ठेवले आता जो 6:30 परत वाजून गेले असतील. पोरं हे काय चाललंय जुगार? अरे बापरे! हे काय मध्ये व्हिडिओ मध्ये आणलंय? हे कोण करतंय? अरे हे 3 पानांचं काय चाललंय? काय हे मी चालू देणार नाही. हे मी चालू देणार नाही. मग किती करा तुम्ही घाई, मग किती करा तुम्ही घाई, हे मी चालू देणार नाही. अरे बापरे बापरे बापरे! असली विचित्र चाळी करायची मला सवय आहे बरं का. मी कायम करत असतो. ह्याची मला मला नाही कुणाची करायची नको. कारण मला आहे कमी अक्कल. शिव्या देऊ नकोसा मित्रांनो. हे आमचा पहिलाच उपभोग आहे आणि पहिल्याच उपभोगला की नाही भले तुम्ही लाईक करू नकोसा, सबस्क्राईब करू नकोसा, काय करू नकोसा, पण शिवाय देऊ नकोसा, पण सजेशन्स द्या. ऑलवेज वेलकम. कारण ही माझ्या मुलगीच्यासाठी अतिशय महत्वाची गोष्ट आहे. मुलगीचं एक खूप तीव्र इच्छा होती की एक चॅनल असावं तिचं. तिच्या चॅनलवरून तिचे डान्सचे व्हिडिओ अपलोड करता यावे तिला. त्यासाठी आम्ही हे सगळा उहापोह केलाय. नाहीतर मला अजिबात वेळ नाही हे करायला, व्हॉइस ओव्हर द्यायला आणि व्हिडिओ शूटिंग करायला आणि एटसेट्रा एटसेट्रा. तर ही मावशी काय करायला लागली बाबा इकडं. त्याचं म्हणजे माझ्या पोरगीच्या व्हिडिओ मध्ये काय आणलंय नाही. नाही नाही हे असं काय चालणार नाही. काहीतरी करायला लागल्या बाबा, काय करा. तर तुम्हाला सांगतो मित्रांनो, ही आमची मावशी आहे की गृहिणी आहे आणि घरात बसून थोड्या वेळ पत्ते नाही खेळत हा. मग तुम्ही जर जुगाराचा अड्डा चालवते का? नाही नाही. तिच्याकडे बल्कमध्ये पत्ते आहेत आणि त्या बल्कमध्ये पोत्यानं पत्ते येतात आणि ते सॉर्ट आउट करून त्याचे 13-13चे पॅक्स तयार करून एक सेट तयार करायचा असतो. एक एक गठ्ठा तयार करायचा आणि त्या गठ्ठ्याला काहीतरी तिला ठराविक पैसे मिळतात वाटतं, असं काहीतरी आहे. मग ते थोडीशी जाड असल्यामुळे ती कामाला पण जात नाही अशी बाहेर शेतात वगैरे, त्यामुळे घरीच असते. आणि त्यामुळे त्याने थोडंसं पळवत होतं इथे व्हिडिओ.